हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आणि आज आहे माझ्याकडे काही कपडे जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे पर्टिक्युलर ॲमेझॉनचा किंवा कुठल्या शॉपिंग साईटचा ब्लॉग नाही आहे. हां, मी ॲमेझॉनवरून पण भरपूर काही ऑर्डर केलं आहे यातलं. आणि मॅक्झिमम तर हे मॉलमधलं आहे, फेनिक्स मॉल विमाननगर. तर माझ्याकडे आहे इतके. यात कुर्तीज आहे, पॅन्ट्स आहे आणि एक जॅकेट आहे आणि घरी घालायचे पण जॅकेट आहे, एक जॅकेट आहे आणि घरी घालायचं नाईटवेअर पण आहे. तर मी एक एक करून आता तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे काय काय आहे, मी काय काय घेतलं आहे. तर दिस वन इज माय फेवरेट कुर्ती फ्रॉम युथस्टा. मी ही कुर्ती जी आहे ती विमाननगरला जी फेनिक्स मॉल आहे तिथून युथस्टामधनं घेतली आहे. तर इट इज व्हेरी प्रिटी ऑरेंज पिंक कुर्ती आणि यावर आय थिंक व्हाईट पण लेगिन्स जाऊ शकते आणि पिंक बेबी पिंक लेगिन्स पण जाऊ शकते. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे ही कुर्ती आणि मला तरी पर्सनली खूप आवडलेली आहे आणि खूप छान दिसते अंगावर वेअर केल्यानंतर. मी ट्रायल जेव्हा केलेला मॉलमध्ये तेव्हा. ओके, सो नेक्स्ट मी यासारखीच आणखी एक कुर्ती घेतली आहे. ती येल्लो आहे, बट ही जेव्हा मी मॉलमध्ये ट्राय केलेली तेव्हा मला खूप आवडलेली. पण असं पर्सनली जेव्हा मी एकदा ही वेअर केली आता मे बी 2 दिवसाआधी, तर इतकी मला काही म्हणजे फ्रेश लुक नाही आला याचा. बट ठीक आहे, कधीतरी तुम्ही घालू शकता. तर ही पण छान आहे. यावर पण बेबी पिंक कलरची लेगिन्स जाणार आहे. या दोन कुर्तीज ज्या आहे या सेम आहे, बट या दोन मधनं पर्सनली मला ही ऑरेंजवाली जास्त आवडलेली आहे. तर ही मी आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण ऑफिसला जाणार तेव्हा वेअर करेन. तर ही मला जास्त म्हणजे दोघांपेक्षा ही जास्त छान आहे. बट कापड दोन्हीचं सेम आहे, कॉटन टाईपचं कापड आहे. ओके, तर नेक्स्ट मी आणखी 2 शॉर्ट कुर्तीज आहे. या प्रॉपर अशा मोठ्या लांब कुर्ती नाहीये, शॉर्ट कुर्तीज आहे. कॉलरवाला याचं नेक आहे आणि फुल स्लीव्स नाही म्हणता येणार, 3/4 स्लीव्स आहे. आणि ही पण आय थिंक हा पण कॉटनच आहे, पण ही घातल्यानंतर खूप छान दिसतं. आणि मला थोडे डार्क कलर हवे होते, बट ठीक आहे, म्हणजे हा डार्क आणि लाईट कलरचा कॉम्बो आहे, बट घातल्यानंतर खूप छान दिसतं. सेम टू सेम हा दुसरा पण आहे, लॅव्हेंडर कलर, लॅव्हेंडर बोलतो ना इसको. सेम टू सेम हा दुसरा आहे, लॅव्हेंडर अँड व्हाईट कलर मध्ये. या खाली मी याचं काय म्हणते, या खाली मी व्हाईट कलरची पॅन्ट पण वेअर करू शकते आणि घातल्यानंतर खूप छान दिसतं. आणि याला पण 3/4 स्लीव्स आहे आणि याचं पण कापड खूप सॉफ्ट आहे. ओके, नेक्स्ट ही माझी पर्सनली फेवरेट आहे, कारण ही हा जो ड्रेस आहे हा मी नाही घेतला आहे. हा ड्रेस मला माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केला आहे. माझी क्लोज फ्रेंड आहे, तिने मला ही अनारकली ड्रेस आणला आहे आणि याला खूप घेर आहे आणि हा पर्सनली खूप छान आहे. याला मे बी मध्ये डिझाईन्स पण छान आहे, चिकनकारी टाईपचा याचं जरा कापड आहे, याची डिझाईन पण छान आहे आणि याला घेर पण खूप आहे. याला जर असं हाफ करून जरी दाखवला तरी याला भरपूर घेर आहे आणि हा खूप छान आहे. आणि माझ्याकडे व्हाईट कलरमध्ये ड्रेस आधी भरपूर होते, अनारकली हे ते मम्मी माझ्यासाठी घेऊन ठेवायची. पण हा खूप दिवसानंतर तिने माझ्यासाठी व्हाईट कलरचा असा ड्रेस आणला आहे आणि मला हा खूप आवडला आहे. थँक्यू सो मच श्वेता. आणि हा मी करेल स्टाईल काहीतरी मोठे मोठे इयरिंग्स घालून, पण सध्या माझ्याकडे काही ओकेजन नाही आहे हे वेअर करायला. पण मी याला छान स्टाईल करून मग तिला माझे फोटोज पाठवणार आणि परत थँक्यू बोलणार. अँड दिस वन इज माय फेवरेट वन. हा खूप छान असा क्रॉप टॉप आहे. हा आय थिंक कुठल्या वेस्ट साईड ना. ओके, हा वेस्ट साईडचा आहे. आम्ही 2-3 शॉपमध्ये म्हणजे कन्फ्युज होती पॅन्टालून लाईफस्टाईलमध्ये, बट हा मला पर्टिक्युलर वेस्ट साईडमध्ये मिळालेला आहे. हा गिंजरचा आहे आणि मीडियम साईज आहे. स्मॉल ॲक्च्युली जास्त टाईट होत होता मला, बट हा कुठल्याही लूज पॅन्टवर वगैरे जाणार आहे. खूप छान याचा कापड आहे आणि हा खूप छान दिसणार आहे. पॉश व्हाईट कलर आहे हा आणि खूप सॉफ्ट आहे. ओके, तर नेक्स्ट आता लूज पॅन्टचं मी बोलत होते. तर मी हा लूज पॅन्ट जो आहे ॲमेझॉनवरून बोलवलेला आहे. हा खूप कम्फर्टेबल आहे. मी एकदा वेअर पण केला आहे. हा रिसेंटलीच आला आहे, मी एकदाच वेअर केलाय. हा पॅन्ट पण खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. आणि याची लेंथ पण चांगली आहे. काइंड ऑफ प्लाझो याचा असं पॅटर्न आहे, बट प्लाझोचा लुक नाही आहे त्याला घातल्यानंतर. इवन याला आपण क्रॉप टॉपवर पण स्टाईल करू शकतो आणि हे खूप छान दिसतं. येस,
कॉट सेट. हा ब्लॅक कलरचा कॉट सेट आहे. तुम्ही बघू शकता ब्लॅक तसं माझ्याकडे मोस्टली आता खूप दिवस झाले की माझ्याकडे ब्लॅक कलरमध्ये काहीच नाही होतं. तर हा ब्लॅक कलरचा कॉट सेट आणि इट इज व्हेरी प्रिटी. अरे ओके सो हा शर्ट आहे याचा आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतंय. मी जसं ट्रायल रूममध्ये गेली आणि मी हे चेक केलं तर खूप खूप सुंदर दिसते. बहुतेक मी घालून पण दाखवेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. बट हा खूप सुंदर आहे. शर्ट आहे याला असा आणि याला असा पॅन्ट आहे. हा वेगळाच कापड आहे याचा. इट इज नॉट कॉटन बट खूप छान याचं कापड आहे. ब्रिदेबल आहे आणि असं याला शर्ट आणि पॅन्ट आहे. व्हेरी ब्युटिफुल कॉट सेट. तर हा स्टाईलअपचा आहे. हा पण फिनिक्स मॉलमधला आहे. स्टाईलअपचा आहे. हा ॲमेझॉनचा नाही आहे. ओके नेक्स्ट ड्रेस. हा ड्रेस पण मी ॲमेझॉनवरूनच बोलवलेला. हा नाईट वेअर आहे. याला पण एक असं अगेन ब्लॅक ओके. तर हा असा टॉप आहे. नाईट वेअर आहे. नाईट ड्रेस आहे आणि याला पण एक पॅन्ट आहे. हा ॲमेझॉनला अवेलेबल आहे. जर तुम्हाला पण यातलं काहीतरी आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिंक असं टाईप करा. मी तुम्हाला याची लिंक शेअर करणार कमेंट सेक्शनमध्ये. आणि याचा पण कापड खूप सॉफ्ट आहे. ब्रिथेबल आहे आणि हा क्लॉविया ब्रँडचा आहे. छान आहे. ओके सो अगेन ब्लॅक. हा जॅकेट आहे. आता पुण्यात जरा जरा थंडी सुरू झाली आणि मला जरा लवकरच थंडी वाजायला सुरुवात होते. तर माझी जे आधीचे जॅकेट आहे ते मला जरा टाईट व्हायला लागलं. तर मी एक ब्लॅक कलरचं जॅकेट बोलवून घेतलं की सगळ्या ड्रेसवर जाऊ शकते किंवा जीन्स घातलं किंवा लूज पॅन्ट कशावर पण ब्लॅक जॅकेट जे आहे ते जाऊ शकते. हे खूप छान असं प्लेन ब्लॅक जॅकेट आहे आणि हे ॲमेझॉनला अवेलेबल आहे. ॲलन जॉन्सचं आहे आणि खूप छान आहे. वॉर्म आहे आणि विंटरसाठी बेस्ट आहे. आता क्लोथ्समध्ये लास्ट बट नॉट द लिस्ट हा एक खूप सुंदर असा पॅन्ट आहे जे नाईटवेअर आहे. घरी घालू शकतो पण मी हा ठेवलाय आणि याचा कलर खूप छान आहे. प्रिंट याची अशी फ्लोरल प्रिंट आहे आणि हा खूप सुंदर दिसतोय. हा माझा फेवरेट पॅन्ट आहे. हा पण मी ॲमेझॉनवरून बोलवलेला आहे. आता जे हे प्रॉडक्ट मला जस्ट बिफोर 5 मिनिट्स रिसीव्ह झालं आहे. मी स्वतः सुद्धा ओपन करून बघितलं नाहीये. आता मी हे तुमच्यासमोर ओपन करते. तर ही एक अशी स्लिंग बॅग आहे. वाव किती छान कलर आहे याचा बघू शकता. आणि या बॅग सोबत एक छोटा पाऊच सुद्धा आला आहे. यात आपण काही किंवा कॉइन्स किंवा सॅनिटायझर वगैरे कॅरी करू शकतो. तर मी सुद्धा आता हे जस्ट बघत आहे तुमच्यासमोर. बघूया याच्या आतमध्ये काय आहे. याच्या आतमध्ये आहे एक असा ब्लॅक कलरचा बेल्ट आणि हा बेल्ट इतका सुंदर आहे. याची क्वालिटी खूप प्रीमियम आहे. बघू शकता याची क्वालिटी खूप प्रीमियम आहे आणि हा खूप सुंदर आहे. आता यात आहे हे तर ही अशी बॅग आहे. यात एकच कप्पा आहे. ओके सो अशी ही बॅग आहे. ही पण आदिसा म्हणून एक ब्रँड आहे. हा ब्रँड पण 2007 पासून आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे आणि ही बॅग खूप छान आहे. यात मल्टिपल कलर ऑप्शन्स पण होते बट हा कलर माझ्याकडे नव्हता कधी बॅग्समध्ये. तर मी हा कलर बोलून घेतला आहे आणि हा खूप छान आहे. ओके तर मला एक लास्ट गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे जी ती पण मी ॲमेझॉनवरूनच बोलवली आहे. मी तुम्हाला आत्ता दाखवते लगेच. आणि ती आहे बाटाची एक हिल आहे. मला ऑफिस वेअरसाठी सुद्धा जरा हिल मी प्रिफर करते. मला फ्लॅट स्लिपर्स किंवा फ्लॅट सँडल्स अशी म्हणजे असतात कम्फर्टेबल नाही वाटत. तर मी थोडी हिल तरी प्रिफर करते. तर मी तुम्हाला ती हिल आता दाखवणार. तर ही आहे बाटाची हिल आणि ही खूप सुंदर आहे. ही मला ऑफिसमध्ये कुर्तीवर वगैरे खूप कम्फर्टेबल वाटली. मी कालच ही काढली घालायला आणि हा खूप कम्फर्टेबल आहे आणि छान आहे. डेली वेअरसाठी पण खूप छान आहे आणि मला ही हिल जी आहे ती खूप आवडलेली आहे. तर तुम्ही पण बोलू शकता. तुम्हाला सुद्धा याची लिंक वगैरे हवी असेल तर मी तुम्हाला शेअर करेल. आणि हे खरंच खूप छान हिल आहे.
व्लॉग होता माझ्या कपड्यांचा. आता मला हे सगळं फोल्ड करून व्यवस्थित नीट ठेवावं लागणार आहे कबर्डमध्ये. ओके, तर मी आता ब्लॉग संपल्यानंतर हे सगळं करणार आहे. अँड हां, थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आणि परत आणखी नवीन नवीन अशा व्हिडिओजसाठी सबस्क्राईब माय चॅनल, लाईक, कमेंट, शेअर अँड ऑफकोर्स सबस्क्राईब. ओके, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. #शिवानी.